नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. यश एज्युकेशन ग्रुप कोपरगाव वैजापूर येवला अंतर्गत सुतवणे स्कूल अँड ज्युनियर कॉलेज वैजापूर, यश कोचिंग क्लासेस कोपरगाव, यश सायन्स अकॅडमी येवला व यश अकॅडमी वैजापूरच्या माध्यमातून मी इनामदार सर पुन्हा एकदा मॅथमॅटिक्स पार्ट सेकंडचा चॅप्टर नंबर 2 ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह घेऊन तुमच्या समोर उपस्थित होत आहे. मित्रांनो, हा सेकंड चॅप्टर ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह जो आहे हा 100% डेरिव्हेटिव्ह या चॅप्टरवर डिपेंडेंट आहे. तर हा चॅप्टर तुम्हाला त्याच वेळेस समजेल जर तुम्हाला डेरिव्हेटिव्हचे फॉर्म्युले पाठ असतील. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला डेरिव्हेटिव्हचे फॉर्म्युले, टाइप्स ऑफ डेरिव्हेटिव्ह प्रॉपरली जर आलं तर या ठिकाणी ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह तुम्हाला समजण्यासाठी काही अडचण येणार नाही. सो लेट्स बिगिन द चॅप्टर ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह मध्ये या चॅप्टर मध्ये हा जो चॅप्टर आहे इट मेनली कन्सिस्ट ऑफ ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह टू नंबर 1 टँजंट अँड नॉर्मल. सर्वप्रथम या ठिकाणी आपल्याला टँजंट अँड नॉर्मल वरती या ठिकाणी प्रॉब्लेम्स आहेत. नंबर 2 आहे रेट मेजर. रेट आणि मेजर, रेट मेजर म्हणजे विथ रिस्पेक्ट टू टाइम असतं. त्यानंतर आहे नंबर 3 अप्रॉक्सिमेशन, नंबर 4 रोल्स थेरम अँड एलएमव्हीटी, नंबर 5 इन्क्रीजिंग अँड डिक्रीजिंग फंक्शन आणि नंबर 6 आहे मॅक्सिमा अँड मिनिमा. तर मित्रांनो, या प्रकारे ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह हा चॅप्टर या ठिकाणी आहे. तर आपण हा चॅप्टर टाइप वाईज या ठिकाणी समजून घेण्याचा प्रयत्न करू. सुरुवातीला आपण या ठिकाणी टँजंट अँड नॉर्मल काय आहे ते समजून घेण्यासाठी या ठिकाणी प्रयत्न करूया. बघा मित्रांनो, सुरुवातीला टँजंट अँड नॉर्मल ऍट अ पॉइंट टू द कर्व. बघा या ठिकाणी we know that if ax plus by ax plus by plus c equal to 0 is any equation of line, then its slope is given by the formula. मग या ठिकाणी आपण स्ट्रेट लाईन चॅप्टर 11 स्टँडर्ड मध्ये जो स्ट्रेट लाईन चॅप्टर होता त्या स्ट्रेट लाईन चॅप्टर मध्ये या ठिकाणी बघितलं होतं. काय बघितलं होतं या ठिकाणी? जर ax plus by plus c equal to 0, ax plus by plus c equal to 0 जर या ठिकाणी एखादी लाईन असेल ax plus by plus c equal to 0 एखादी लाईन असेल तर त्या ठिकाणी त्या लाईनचा स्लोप फाइंड करण्यासाठी आपल्याला जनरल इक्वेशन मध्ये आपल्याला फॉर्म्युला भेटला होता. m is the slope of line. What is this m? m is the slope of line is equal to minus. ही मायनस साइन महत्वाची आहे. कोएफिशिएंट ऑफ x upon कोएफिशिएंट ऑफ y. So it is equal to minus. What is coefficient of x? It is a upon coefficient of y is b. मग याला आपण स्ट्रेट लाईन चॅप्टर 11 स्टँडर्डच्या कन्सेप्ट वरनं आपण बघितलं. स्लोप ऑफ लाईन m is given as minus a upon b. त्याला आपण इक्वेशन नंबर 1 ह्या ठिकाणी आपण अज्युम केलेला आहे ना. या ठिकाणी आपण m is equal to minus a upon b ला आपण इक्वेशन नंबर 1 अज्युम केलेला आहे. नाउ लेट अस कन्सिडर द सेम लाईन ax plus by plus c equal to 0. आणि ह्या लाईनला जर डिफरन्शिएट केलं तर बघा a is operative constant remains as it is, derivative of x is 1, plus b is again operative constant remains as it is, derivative of y with respect to x is dy by dx, and constant चा डेरिव्हेटिव्ह 0 आणि इक्वल टू या ठिकाणी आहे 0. तर लक्षात आलं का हा a तिकडे गेल्यावर मायनस a होणार आणि हा b इकडे मल्टिप्लाइड तिकडे गेल्यावर या ठिकाणी डिवाइड होणार, डिनॉमिनेटरला जाणार. सो लक्षात आलं dy by dx is also equal to minus a upon b, इक्वेशन नंबर 2. आणि ह्या इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 वरनं बघा मायनस a upon b m आणि मायनस a upon b dy by dx या कन्सेप्ट वर लक्षात आलं का फ्रॉम इक्वेशन 1 and 2 we conclude that the slope of line, काय कन्क्लुजन आपल्याला भेटले या ठिकाणी? स्लोप ऑफ लाईन. या ठिकाणी स्लोप ऑफ लाईन इक्वल टू डिनोटेड बाय m इज इक्वल टू dy by dx इज इक्वल टू काय असणार आहे? डेरिव्हेटिव्ह ऑफ दॅट इक्वेशन विथ रिस्पेक्ट टू x and it is equal to minus a upon b. म्हणजे लक्षात आलेलं आहे की कोणतीही लाईन आपण या ठिकाणी घेतली आणि त्याला जर डिफरन्शिएट केलं तर आपल्याला dy by dx will be the value of slope of that line. म्हणून या ठिकाणी फॉर एक्झाम्पल या ठिकाणी बघा जर आपण घेतलंय 3x plus 2y is equal to 4 if this is a equation of line आणि याला जर आपण डिफरन्शिएट केलं बघा डिफरन्शिएटिंग with respect to x तर लक्षात आलं 3 remains as it is, derivative of x is 1 plus 2 remains as it is, derivative of y is a dy by dx and is equal to 4 is constant, derivative of constant is 0. So लक्षात आला 3 1 जा 3 जर राइट हँड साइड ला गेला it becomes 2 dy by dx is equal to minus 3 आणि लक्षात आलं therefore
dy by dx इज इक्वल टू -3/2 आणि आपण या ठिकाणी बघितलं m इज इक्वल टू आपण बघितलं मायनस असतं, कोएफिशियंट ऑफ x इज 3 आणि अपॉन कोएफिशियंट ऑफ y इज 2. सो लक्षात आलं m इज इक्वल टू -3/2 and dy by dx is also equal to -3/2. This means that the slope of line can also be obtained. याचा अर्थ काय झाला? The slope of line can also be obtained as by taking derivative as dy by dx. by taking derivative as dy by dx. कोणत्याही इक्वेशनचं जर आपण डेरिव्हेटिव्ह घेतला आणि dy by dx आपण बघितलं तर त्या ठिकाणी आपल्याला स्लोप ऑफ दॅट लाईन आपल्याला भेटणार आहे. त्याचप्रमाणे मित्रांनो सिमिलरली या ठिकाणी बघा का बघा ही फिगर, दिस इज एक्स ऍक्सिस, ही आहे एक्स ऍक्सिस आणि ही आहे वाय ऍक्सिस. दिस इज वाय ऍक्सिस. हा कर्व आहे बघा, दिस कर्वची इक्वेशन काय दिली आहे? y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स. या कर्वला ही जी लाईन आहे, फॉर एक्झाम्पल याला आपण लाईन L1 बोललो है ना. फॉर एक्झाम्पल लाईन L1, दिस लाईन टचेस दिस कर्व ऍट अ सिंगल पॉइंट आणि त्या पॉइंटचे कोऑर्डिनेट काय आहे? p into bracket x1, y1. So if a line touches the curve at a single point, then that line is always called as tangent. Then that line is called as tangent. आणि म्हणून त्या लाईनला या ठिकाणी बघा tangent म्हणलं गेलं आहे. So this line is tangent. This line is tangent to this curve. आणि या tangentचा स्लोप कन्सिडर केलेला आहे या ठिकाणी. Now we also know that if a line is perpendicular to tangent, that line perpendicular to tangent is called normal. Line perpendicular to tangent is called normal. आणि मग त्या नॉर्मलचा स्लोप या ठिकाणी दिलेलं बघा m डॅश. बरोबर. मग या ठिकाणी लक्षात आलं स्लोप ऑफ tangent is considered as m, slope of normal is considered as m dash, and the point of intersection of tangent and normal and curve, and the point of intersection of tangent, normal and curve is this point and having coordinate p into bracket x1, y1. This is the coordinate of intersection of tangent, normal and the curve. So from above figure, if y is equal to f of x is any equation of the curve, then dy by dx will be the slope of tangent at any point on the curve. What will be dy by dx? It will be the slope of tangent at any point on the curve. इथे लक्षात. आणि मग बघा, if p into bracket x1, y1 is any point on the curve, if p into bracket x1, y1 is any point on the curve, then slope of this m, then this m means value of dy by dx, that is the slope of tangent. Dy by dx is the slope of tangent. This is called as slope of tangent. This is the slope of tangent at point p into bracket x1, y1. This is the slope of tangent at point p x1, y1. So the equation of tangent will be, this is a slope point form है ना. या ठिकाणी तुम्हाला माहित आहे this is slope point form है ना. equation of line in a slope point form, y minus y1 from the point and x1 या ठिकाणी या पॉइंट वरून आलेले आहे. and what is this m? This m is nothing but it is the slope of tangent. मग या ठिकाणी y minus y1 m आणि x1 चे जर आपण व्हॅल्यू पुट केल्या, we'll get the equation of tangent. काय भेटणार आपल्याला बघा, या ठिकाणी आपल्याला भेटणार equation of tangent at point p into bracket x1, y. Now let's go for normal. Since normal is perpendicular, आताच आपण फिगर मध्ये समजून घेतलंय. काय समजून घेतलं फिगर मध्ये? Normal is always perpendicular to tangent. Normal is always perpendicular to tangent. Therefore slope of normal is always a negative reciprocal. What is that? It is always negative reciprocal to the slope of tangent. So we get m dash is equal to -1 upon m. What is this m dash? It is a slope of normal. It is a slope of normal. मग या ठिकाणी लक्षात आलं m dash equal to -1 upon m is the slope of normal, and from this slope of normal and this point p, we get the equation of normal at point p. Equation of normal at point p will be y minus y1 is equal to m dash into bracket x minus x1. Again या ठिकाणी लक्षात आलं आपल्या ही जी इक्वेशन आपल्याला भेटलेली आहे, ही इक्वेशन आपल्याला कशी भेटलेली आहे? बाय स्लोप पॉइंट फॉर्म. या ठिकाणी m है ना, इक्वेशन ऑफ टेंजेंट मध्ये
आपल्याला स्लोप ऑफ टँजंट पुट करावं लागतं आणि इक्वेशन ऑफ नॉर्मल मध्ये वी हॅव टू पुट द स्लोप ऑफ नॉर्मल ॲज एम डॅश. येते लक्षात. म्हणून या ठिकाणी लक्षात आलं y minus y1 is equal to m dash into bracket x minus x1 is the slope of normal. येते लक्षात. त्यानंतर आपण बघा 11th स्टँडर्ड मध्ये है ना कंडिशन ऑफ स्लोप्स आपण बघितले होते. तुम्हाला आठवत असतील कंडिशन ऑफ स्लोप्स मध्ये नंबर 1 फॉर पॅरलल लाईन्स आपल्याला माहित आहे दोन लाईन जर पॅरलल असतील देअर स्लोप्स आर सेम है ना, देअर स्लोप्स आर इक्वल है ना. जर m1 and m2 are the slopes of, if m1 and m2 are the slopes of separate lines which are parallel, then we conclude that m1 is equal to m2. जर m1 and m2 या दोन लाईनचे स्लोप्स आहे तर लक्षात आलं का लाईन जर पॅरलल असतील तर m1 is equal to m2 असणार आहे. नंबर 2 फॉर परपेंडिक्युलर लाईन्स है ना, फॉर परपेंडिक्युलर लाईन्स आपल्याला माहिती आहे m1 m2 जर दोन परपेंडिक्युलर लाईनचे स्लोप्स असतील, if m1 and m2 are slopes of perpendicular lines, then we conclude that m1 should be negative reciprocal of m2 or m2 should be negative reciprocal of m1, means we conclude that product of these two slopes should be equal to -1. म्हणजे या ठिकाणी m1 is equal to -1 upon m2 असेल है ना, या ठिकाणी m2 is equal to -1 upon m1 असेल म्हणजेच m1 into m2 is equal to -1 असेल. These all the three conditions are for perpendicular lines है ना. मग या ठिकाणी आपल्याला पॅरलल लाईन्स असतील तर स्लोप आपण इक्वल घेणार, परपेंडिक्युलर लाईन असतील तर स्लोप आपण निगेटिव्ह रिसिप्रोकल घेणार आहोत. तर मित्रांनो या ठिकाणी लेट्स गो टू द प्रॉब्लेम्स फ्रॉम टेक्स्ट बुक एक्सरसाइज 2.1 है ना, सेकंड चॅप्टरचा जो आहे ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह त्याचा फर्स्ट एक्सरसाइज ऑन द पेज नंबर 72. क्वेश्चन आहे बघा, फाइंड द इक्वेशन ऑफ टँजंट अँड नॉर्मल टू द फॉलोइंग कर्व्स ऍट द इंडिकेटेड पॉइंट्स ऑन देम. या ठिकाणी काय लक्षात आलं मित्रांनो, या ठिकाणी बघा इक्वेशन ऑफ कर्व इज गिवन है ना. या ठिकाणी काय दिलेलं आहे बघा, y is equal, this is the equation of curve and they म्हणता find the equation of tangent and normal at this point 0,4. तर या ठिकाणी मित्रांनो आपल्याला सोल्युशन स्टेप्स व्यवस्थित समजून घ्यायचे आहे. प्रॉब्लेम्स खूप सोपे आहे, बट इन द व्हेरी फर्स्ट स्टेप वी हॅव टू कन्सिडर गिवन कर्व है ना, कन्सिडर गिवन इक्वेशन ऑफ कर्व. Consider given equation of curve. What is that equation of curve? It is y is equal to x square plus 2e raised to x plus 2. येते लक्षात. इक्वेशन ऑफ कर्व कन्सिडर केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी डिफरन्शिएट करायचं आहे. सो डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x we get a derivative of y as dy by dx. We get a derivative of y as dy by dx is equal to derivative of x square is 2x plus this 2 is operative constant remains as it is, derivative of e raised to x is e raised to x and derivative of this plus 2 is 0. लक्षात आलं या ठिकाणी आपल्याला dy by dx ची व्हॅल्यू भेटलेली आहे. So what is value of dy by dx? Value of dy by dx is 2x plus 2e raised to x है ना, 2x plus 2e raised to x. आणि मग या ठिकाणी आपण लिहिणार what is this dy by dx? This is a slope of tangent. What is this? This is a slope of tangent at any point on curve. At any point on curve. This is the slope of tangent at any point on curve. येते लक्षात कोणत्याही पॉइंट वरती. Now consider given point. म्हणून या ठिकाणी आपण काय करतोय बघा, कन्सिडर करत आहोत गिवन पॉइंट. मग गिवन पॉइंट या ठिकाणी आपण कन्सिडर करत आहोत आणि दिलेला पॉइंट कसा आहे बघा, आपण कन्सिडर करत आहोत p into bracket x1, y1 is equal to p into bracket 0,4. म्हणजे या p into bracket x1, y1 is equal to p into bracket 0,4 वरनं काय लक्षात आलं का x1 ची व्हॅल्यू आहे 0. What is value of x1? Value of x1 is 0 and value of y1 is 4. येते लक्षात. म्हणून आपण या ठिकाणी आता काय करतो बघा, नाव
let's find the slope of tangent. Therefore slope of tangent at point P, है ना, slope of tangent आपण find करत आहोत at point P. at point P, slope of tangent at point P म्हणजे dy by dx ची इक्वेशन आहे, dy by dx. त्या dy by dx मध्ये x कोऑर्डिनेट आपण पुट करणार आहोत 0 आणि y असेल तर आपण पुट करणार आहोत 4. म्हणून या ठिकाणी आपल्याला भेटलं बघा, what is that slope of tangent? It is denoted by m and it is equal to dy by dx at p into bracket 0,4 is equal to, या dy by dx ची इक्वेशन मध्ये आपण x च्या जागेवर आपण 0 पुट करत आहोत, सो 2 into 0 plus 2 into e raised to 0. लक्षात आलं? therefore आपल्या लक्षात आलं असेल बघा का m is equal to बघा 2 into 0 is 0 है ना, plus 2 into e raised to 1 is 1. सो लक्षात आलं, व्हॅल्यू ऑफ m is equal to आपल्याला भेटलेला आहे 2 1 जा 2. आपल्याला स्लोप ऑफ टँजंट या ठिकाणी भेटलेला आहे, बरोबर. आता या ठिकाणी आपण फाइंड करतोय बघा इक्वेशन ऑफ टँजंट, है ना, इक्वेशन ऑफ टँजंट आपण या ठिकाणी फाइंड करत आहोत. इक्वेशन ऑफ टँजंट at point P into bracket 0,4 है ना, 0,4. आपण स्लोप पॉइंट फॉर्म या ठिकाणी इक्वेशन लिहित आहोत, y minus y1 is equal to m into bracket x minus x1. So let's put the y coordinate of the point, है ना, या ठिकाणी y coordinate of the point किती बघा 4. So y minus 4 is equal to m आताच आपण फाइंड केलंय 2 into bracket x minus 0. So we get y minus 4 is equal to x minus 0 is x, x into 2 is the 2x. And therefore या ठिकाणी लक्षात आलं बघा 2x minus y plus 4 is equal to 0. And this is the required equation of tangent. And 2x minus y plus 4 equal to 0. येते लक्षात? स्लोप पॉइंट फॉर्म x आणि y कोऑर्डिनेट्स पुट केले, सिंप्लिफाय केला, आपल्याला भेटणार आहे इक्वेशन ऑफ टँजंट. येते लक्षात? नाउ लेट्स गो फॉर स्लोप ऑफ नॉर्मल. या ठिकाणी आपण काय करत आहोत बघा, स्लोप ऑफ नॉर्मल या ठिकाणी आपण फाइंड करत आहोत. स्लोप ऑफ नॉर्मल इज डिनोटेड बाय m dash. It is equal to -1 upon m and it is equal to therefore -1 upon 2. And then we go for equation of normal, है ना, इक्वेशन ऑफ नॉर्मल, कारण की नॉर्मलचा स्लोप आपल्याला भेटलाय. सो इक्वेशन ऑफ नॉर्मल at point P 0,4 it will be again by slope point form, है ना, y minus y1 is equal to m dash into bracket x minus x1. Let's put the coordinates या ठिकाणी आपण पुट केले. या ठिकाणी बघा मी इथे लिहून समजून सांगण्याचा प्रयत्न करतो बघा, y minus what is y1? y1 is 4 is equal to m dash is -1 upon 2 into bracket x minus 0. हा जो 2 आहे डिनॉमिनेटरचा इकडे क्रॉस मल्टिप्लिकेशन केला, इट विल बी 2y minus 8. 2y minus 8 इट विल इक्वल टू -x. आणि हे -x जर आपण लेफ्ट हँड साइडला घेतलं, इट विल बी x plus 2y minus 8 equal to 0. x plus 2y minus 8 equal to 0. And this is the equation of normal. This is the equation of normal. तर या ठिकाणी बघा मित्रांनो, पुन्हा एकदा आपण स्टेप्स या ठिकाणी समजून घेत आहोत, है ना. स्टेप्स या ठिकाणी आपण समजून घेण्याचा या ठिकाणी प्रयत्न करत आहोत. लेट्स अंडरस्टँड द स्टेप्स टू फाइंड द इक्वेशन ऑफ टँजंट अँड नॉर्मल. बघा या ठिकाणी पहिल्या स्टेप मध्ये आपण इक्वेशन ऑफ, है ना, इक्वेशन ऑफ गिवन कर्व आपण या ठिकाणी कन्सिडर करतोय. सेकंड स्टेप मध्ये डिफरन्शिएट करून, है ना, डिफरन्शिएट करून या ठिकाणी आपल्याला फाइंड करायचं आहे dy by dx ची व्हॅल्यू, बरोबर. dy by dx ची व्हॅल्यू आपण या ठिकाणी फाइंड करत आहोत आणि डिक्लेअर करत आहोत या ठिकाणी. व्हॉट इज दॅट? This is the slope of tangent at any point on the curve. या ठिकाणी आपण डिक्लेअर करतो this is the slope of tangent at any point on the curve. मग कन्सिडर करत आहोत दिलेला पॉइंट, येते लक्षात? कन्सिडर करत आहोत दिलेला पॉइंट स्टेप नंबर 3 मध्ये, अँड आपण या ठिकाणी फाइंड करत आहोत स्लोप ऑफ टँजंट ऍट पॉइंट P इन स्टेप नंबर 4. छोटे छोटे स्टेप्स आहेत आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला भेटले बघा, स्टेप नंबर 4 मध्ये आपल्याला स्लोप ऑफ टँजंट भेटलेला आहे. त्यानंतर है ना, स्टेप नंबर 5 मध्ये बाय युजिंग स्लोप पॉइंट फॉर्म आपण फाइंड करत आहोत इक्वेशन ऑफ टँजंट. y minus y1 is equal to m into bracket x minus x1. आणि म्हणून या ठिकाणी सिंप्लिफिकेशन केल्यानंतर आपल्याला आन्सर आलाय 2x minus y plus 4 equal to 0.
Now the slope of normal m dash is -1 upon m because tangent and normal are perpendicular. So their slope must be negative reciprocal. So it is -1 upon 2. And therefore आता fifth step मध्ये या ठिकाणी बघा, आणि this is fifth step, sorry sixth step. त्या sixth step मध्ये आपण slope of normal find करतोय, आणि last step seventh step मध्ये आपण equation of normal find करतोय by again slope point form. m dash आपण या ठिकाणी पुट केलं आणि सिम्प्लिफिकेशन करून आपल्याला इक्वेशन ऑफ टँजंट पर्यंत आलो. म्हणजे लक्षात आलं बघा, दिस इज इक्वेशन ऑफ टँजंट अँड दिस इज इक्वेशन ऑफ नॉर्मल. येते लक्षात. आणि मग आपण कन्क्लुजन लिहिणार शेवटी, therefore the equation of tangent is 2x minus y plus 4 equal to 0 and equation of normal is x plus 2y minus 8 equal to 0. मित्रांनो अशा प्रकारे हा पहिला प्रॉब्लेम या ठिकाणी आपला झालेला आहे, संपलेला आहे. आणि मग या ठिकाणी आपण आता प्रॉब्लेम नंबर 2 कडे जाऊया. लेट्स गो टू प्रॉब्लेम नंबर 2. प्रॉब्लेम नंबर 2 मध्ये बघा, ते म्हणता x cube plus y cube minus 9x equal to 0. This is the equation of curve and we have to find the slope of tangent, sorry, equation of tangent and normal at the point 2, 4. In the very first step, friends, we have to consider given equation of curve. दिलेली इक्वेशन ऑफ कर्व काय बघा, x cube plus y cube minus 9xy, हे मल्टिप्लिकेशन आहे ना, इज इक्वल टू 0. आणि मग डिफरन्शिएट करून आपण dy by dx ची व्हॅल्यू फाइंड करूया. सो डिफरन्शिएटिंग with respect to x, we get derivative of x cube as 3x square plus derivative of y cube is 3y square into dy by dx. Minus 9 is operative constant, remains as it is, and we have to use u into v for finding derivative of x into y. And multiplication of two function आहे, त्यामुळे त्यांचा डेरिव्हेटिव्ह फाइंड करण्यासाठी आपल्याला u into v रूल अप्लाय करावं लागेल, यूज करावं लागेल. सो या ठिकाणी पहिला फंक्शन x हा u झाला आणि दुसरा फंक्शन y हा v झाला. सो x into derivative of y is dy by dx plus y into derivative of x is 1 is equal to 0. आणि मग या ठिकाणी आपण बघा सिम्प्लिफिकेशन करत आहोत. 3x square plus 3y square dy by dx है ना, minus 9x dy by dx आणि minus 9y is equal to 0. सो लक्षात आलं, या ठिकाणी डिफरन्शिएशनचं काम संपलेलं आहे. आता dy by dx च्या टर्म्स आपण लेफ्ट हँड साइडला आपण ठेवतोय, उरलेल्या टर्म्स आपण राइट हँड साइडला घेतोय बघा. सो 3y square dy by dx minus 9x dy by dx is equal to, बघा minus 9 राइट हँड साइडला गेला, प्लस 9y झाला, 3x square इकडे आला, minus 3x square झाला है ना. आणि त्यानंतर dy by dx जर आपण कॉमन घेतलं तर या ठिकाणी ब्रॅकेट मध्ये काय राहते बघा, इट इज अ 3y square minus 9x and it is equal to 9y minus 3x. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला बघा dy by dx ची व्हॅल्यू आपल्याला भेटते बघा. सो dy by dx is equal to, इथं आपण जर 3 कॉमन काढलं तर ब्रॅकेट मध्ये काय राहते बघा, 3y minus x, आणि डिनॉमिनेटर मध्ये पण 3 कॉमन काढून आपण तिकडे जर टर्म घेऊन गेलो, इट विल बी y square minus 3x and cancel this 3. बरोबर, म्हणजे या ठिकाणी आपल्याला भेटले बघा 3y minus x upon y square minus 3x. What is this value of dy by dx? आणि आपल्याला माहित आहे this is, and what is this dy by dx? This is slope of tangent. This is the slope of tangent at any point, at any point, at any point on curve, at any point on the curve. मग पॉइंट आपल्याला दिलेला आहे बघा 2, 4. नाउ वी आर गोइंग टू कन्सिडर दिस पॉइंट. म्हणून या ठिकाणी आपण म्हणतो बघा, कन्सिडर गिवन पॉइंट p into bracket x1, y1 is equal to p into bracket 2, 4. सो लक्षात आलं, x1 ची व्हॅल्यू आहे 2 आणि y1 ची व्हॅल्यू आहे 4. बरोबर. नाउ वी आर गोइंग टू फाइंड द स्लोप ऑफ टँजंट. मग या ठिकाणी आपण काय करतो बघा, स्लोप ऑफ टँजंट आपण या ठिकाणी फाइंड करत आहोत. स्लोप ऑफ टँजंट ऍट पॉइंट P 2, 4. म्हणजे लक्षात आलं का आपल्याला या ठिकाणी व्हॅल्यू ऑफ m भेटणार आहे. दॅट m इज, इट इज नथिंग बट dy by dx ऍट पॉइंट P into bracket x1, y1. सो लक्षात आलं, m इज इक्वल टू बघा, ह्या dy by dx चा जो फॉर्म्युला आहे इथं, या dy by dx च्या फॉर्म्युल्यामध्ये
एक्स च्या जागेवर आपण पुट करणार आहोत 2 आणि वाय च्या जागेवर आपण पुट करणार आहोत 4. सो इट विल बी 3 into y coordinate is 4 minus 2 upon y square. म्हणजे या ठिकाणी बघा 4 square minus 3 into x is 2. सो या ठिकाणी बघा 3 4 जा 12 minus 2 upon 4 square is 16 minus 3 2 जा 6. So लक्षात आलं 12 minus 2 is 10 upon 16 minus 6 is also 10, means we get m is equal to 1. So this is the slope of tangent. Slope of tangent m आपल्याला या ठिकाणी भेटलेला आहे slope of tangent. So let's go to equation of tangent. मग या ठिकाणी आपण इक्वेशन ऑफ टँजंट या ठिकाणी आपण फाइंड करूया. काय येणार इक्वेशन ऑफ टँजंट बाय स्लोप पॉइंट फॉर्म y minus y1 is equal to m into bracket x minus x1. सो बघा या ठिकाणी y minus what is y1, या ठिकाणी लक्षात आलं y1 ची व्हॅल्यू आहे 4 है ना, y1 ची व्हॅल्यू आहे 4 is equal to m आताच आपण फाइंड केलाय 1 into bracket x ची व्हॅल्यू आहे 2. सो x1 च्या जागेवर आपण पुट करतोय 2. सो लक्षात आलं y minus 4 is equal to x minus 2. कोएफिशिएंट ऑफ x is positive, त्याच्यामुळे ह्या दोन्ही टर्म y आणि -4 आपण राइट हँड साइडला घेऊन जाऊया. देयरफॉर लक्षात आलं बघा x minus y minus 2 plus 4 is equal to 0, and therefore we get the equation of tangent as x minus y plus 2 equal to 0. x minus y plus 2 equal to 0, and this is the equation of tangent. आता आपल्याला इक्वेशन ऑफ टँजंट भेटलेला आहे. नाउ लेट्स गो टू द स्लोप ऑफ नॉर्मल. वी नो दॅट टँजंट अँड नॉर्मल आर निगेटिव्ह रिसिप्रोकल ऑफ इच अदर. सो या ठिकाणी आपण फाइंड करण्याचा प्रयत्न करत आहोत है ना स्लोप ऑफ नॉर्मल. नाउ लेट्स फाइंड अ स्लोप ऑफ नॉर्मल. काय असेल स्लोप ऑफ नॉर्मल? इट इज डिनोटेड बाय m डॅश, आणि m डॅश इज ऑलवेज इक्वल टू -1 अपॉन m, and so it is equal to negative reciprocal of m is -1 है ना. सो लक्षात आलं आपल्याला या ठिकाणी m डॅश इज इक्वल टू भेटलेला आहे -1, आणि मग या ठिकाणी ह्या m डॅश चा यूज करून आपण इक्वेशन ऑफ नॉर्मल या ठिकाणी फाइंड करत आहोत बघा. सो लेट्स गो टू इक्वेशन ऑफ नॉर्मल. सो या ठिकाणी आपण म्हणतो इक्वेशन ऑफ नॉर्मल at point p into bracket 2, 4. At point p into bracket 2, 4. Equation of normal will be y minus y1 is equal to m dash. Y minus y1 is equal to m dash into bracket x minus x1. Let's put the value of x1, y1 and m dash. We get y minus 4 is equal to m dash is -1 into bracket x minus 2. So लक्षात आलं y minus 4 है ना, y minus 4 is equal to -1 जर मल्टिप्लाय केलं इट इज -x आणि +2. आता लक्षात आलं कोएफिशिएंट ऑफ x is negative, so we have to take -x plus 2 to the right hand side. Intention behind this action is that the coefficient of x in the final solution must be positive. x चा सहगुणक coefficient of x must be positive. इथे लक्षात, म्हणून हा -x right and left hand side ला चालला, it will become +x. So x plus y -4 आणि हा -2 plus 2 इकडे -2 म्हणून आला equal to 0, and so finally we get x plus y minus 6. X plus y minus 6 equal to 0. And what is this? This is equation of normal. This is equation of normal है ना. या ठिकाणी इक्वेशन ऑफ टँजंट आपल्याला भेटलंय, and this is equation of normal. Steps are 100% similar to each other है ना. dy by dx फाइंड करा. पहिल्या स्टेप मध्ये dy by dx फाइंड करा. That will be the slope of tangent. Consider the point. बरोबर. मग 2 4 पॉइंट कन्सिडर केलं तर त्या पॉइंट वरती स्लोप ऑफ टँजंट फाइंड करण्यासाठी dy by dx मध्ये आपल्याला x च्या जागेवर x कोऑर्डिनेट ऑफ द पॉइंट आणि y च्या जागेवर y कोऑर्डिनेट ऑफ द पॉइंट आपल्याला पुट करायचं असतं. म्हणून आपल्याला या ठिकाणी भेटणार आहे m is equal to 3 into 4 minus 2 upon 4 square minus 3 to the. So बघा 3 4 the 12 minus 2 upon 4 square is 16 minus 6. So 12 minus 2 is 10 upon 16 minus 6 is 10, and 10 upon 10 is 1. म्हणून या ठिकाणी लक्षात आलं व्हॅल्यू ऑफ m आपल्याला भेटलेली आहे 1. ना इक्वेशन ऑफ टँजंट साठी बघा पर स्लोप पॉइंट फॉर्म y minus y1 is equal to m into bracket x minus x1. So y minus 4 is equal to m is 1 into bracket x minus 2. So y minus 4 is x minus 2, आणि हा x इकडे आला तर बघा x minus y minus 2 है ना. आपल्याला लक्षात आलं का कोएफिशिएंट ऑफ x must be positive है ना. कोएफिशिएंट ऑफ x must be positive, तर त्यासाठी x पॉझिटिव्ह आहे म्हणून
y मायनस 4 आपण राईट हँड साइडला घेऊन जातोय का y मायनस y होऊन जाणार आणि मायनस 4 will become plus 4. After simplification we get x minus y plus 2 equal to 0 as equation of tangent. त्यानंतर slope of normal find केला आपण m dash is equal to minus 1 upon m, that is equal to minus 1. So m dash आपल्याला भेटलेला आहे. सो या ठिकाणी आपण फाइंड करत आहोत स्लोप ऑफ नॉर्मल by using slope point form. Y minus y1 is equal to m dash is the slope of normal into bracket x minus x1. Put the values and simplify to get the equation of normal. येते लक्षात. Let's go to now problem number 3. Problem number 3 मध्ये म्हणता x square minus root 3xy plus 2y square equal to 5 at root 3 comma 2 at root 3 comma 2. So friends, in the very first step we have to consider. या ठिकाणी आपल्याला काय करावं लागेल बघा, कन्सिडर करावं लागेल गिवन इक्वेशन. काय आहे इक्वेशन बघा, इट इज x स्क्वेअर मायनस रूट 3 आणि या ठिकाणी x इंटू y चं प्रोडक्ट आहे आणि प्लस 2y स्क्वेअर इज इक्वल टू 5. फ्रेंड्स, या ठिकाणी आपण डिफरन्शिएट करत आहोत टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ dy by dx. So differentiating with respect to x, we get derivative of x square as 2x minus root 3 remains as it is, derivative of x into y, x remains as it is, derivative of y is dy by dx plus y into derivative of x is 1 plus 2 remains as it is and y square चा derivative 2y येतोय. So 2 जर झाले या ठिकाणी बघा 4y and derivative of y is dy by dx and equal to derivative of 5 is 0. Multiply this minus root 3 into bracket, we get 2x minus root 3x dy by dx आणि minus root 3y आणि plus 4y dy by dx is equal to 0. अशा प्रकारे या ठिकाणी डेरिव्हेटिव्हचं काम संपलेलं आहे. आता dy by dx च्या टर्म्स आपण लेफ्ट हँड साइडला लिहित आहोत. सो minus 3x dy by dx plus 4y dy by dx is equal to remaining terms to right hand side. Minus root 3y go to the right hand side, it will become plus root 3y. plus 2x तिकडे चालला आहे minus 2x. त्यानंतर dy by dx कॉमन काढा, similar to implicit function remains minus root 3x plus 4y आणि is equal to या ठिकाणी आहे बघा root 3y minus 2x. सो लक्षात आलं, we get dy by dx. आपल्याला dy by dx ची व्हॅल्यू या ठिकाणी भेटते बघा root 3y minus 2x upon minus root 3x plus 4y आणि या ठिकाणी dy by dx ची व्हॅल्यू भेटली. What is this dy by dx? This is slope of tangent. This is the slope of tangent. So this is slope of tangent at any point, है ना, at any point on the curve, at any point on the curve. So या ठिकाणी आपल्या लक्षात आलेलं आहे. So now consider the given point. या ठिकाणी आपण कन्सिडर करत आहोत given point, है ना, given point आपण कन्सिडर करत आहोत as p into bracket x1 y1 is equal to p into bracket बघा root 3 2 म्हणजे x1 ची व्हॅल्यू आहे root 3 आणि y1 ची व्हॅल्यू आहे 2, है ना. म्हणून आपण या ठिकाणी काय करतो, आपण फाइंड करतोय स्लोप ऑफ टँजंट. आपण फाइंड करत आहोत स्लोप ऑफ टँजंट at point p, at point p. So लक्षात आलं, we get m is equal to dy by dx, m is equal to dy by dx at point p into bracket x1 y1. So we get m is equal to बघा ही जी dy by dx ची इक्वेशन आहे ना, ह्या इक्वेशन मध्ये आपण x च्या जागेवर root 3 आणि y च्या जागेवर 2 पुट करत आहोत. So it becomes root 3 into y is 2 minus 2 into x is root 3, बरोबर. आणि अपॉन या ठिकाणी बघितलं minus root 3 into x, x is root 3 आणि प्लस 4 into y is 2. सो लक्षात आलं, m is equal to बघा या ठिकाणी आलेला आहे 2 root 3 minus 2 root 3 आणि अपॉन या ठिकाणी आहे minus 3 plus 4 to the 8, minus 3 plus 8. So numerator ला बघितलं 2 root 3 minus 2 root 3 0 and therefore we get 0 upon 5 and so we get value of m is equal to 0.
So we get slope of tangent is equal to 0. Therefore आपण या ठिकाणी फाइंड करत आहोत आता पुढच्या स्टेप मध्ये इक्वेशन ऑफ टेंजंट at point root 3 comma 2 at point root 3 comma 2 it will be y minus y1 is equal to m into bracket x minus x1. Y minus y1 is equal to m into bracket x minus x1 by slope point form. Baga y minus, what is value of y1? Value of y1 is 2 is equal to m is 0 into bracket x minus x1 is root 3. And approximate is 0 into anything is 0. Therefore we get y minus 2 equal to 0. This is the equation of tangent. Y minus 2 equal to 0. This is the equation of tangent. Now let's find slope of normal. मग या ठिकाणी आपण फाइंड करत आहोत बघा स्लोप ऑफ नॉर्मल. मग स्लोप ऑफ नॉर्मल काय येणार? इट विल बी m dash. M dash is equal to येणार minus 1 upon m, and so m dash will be equal to minus 1 upon 0, and that is equal to infinity. पण minus 1 upon 0 या ठिकाणी आपण घेऊया. Now let's go for equation of normal. Equation of normal at point P, that is root 3 comma 2. At point P root 3 comma 2. Again by slope point form, y minus y1 is equal to m dash into bracket x minus x1. आपल्याला या ठिकाणी बघा y minus y1 ची व्हॅल्यू आहे 2 is equal to m dash. आपण m dash इथे इन्फिनिटी ने लिहिते, minus 1 upon 0 लिहित आहोत जाणून बुजून पर्पजली. इन द ब्रॅकेट इट इज x minus root 3. बरोबर, कारण इथं इन्फिनिटी केलं तर सगळा गोंधळ होऊन जाईल. हा 0 जर आपण इकडे घेतला, इट कॅन बी रिटन एज बघा 0 into bracket y minus 2 है ना, y minus 2 is equal to minus 1 into bracket x minus root 3. So लक्षात आलं 0 into anything is 0. So 0 is equal to झालं बघा minus x plus root 3, आणि मग मायनस ने जर मल्टिप्लाय केलं तर इक्वेशन आली आहे x minus root 3 equal to 0, and this x minus root 3 equal to 0 is the equation of normal. So problem number 3 मध्ये लक्षात आलं, the equation of tangent is y minus 2 equal to 0 and equation of normal is x minus root 3 equal to 0. मित्रांनो अशा प्रकारे या ठिकाणी आपला प्रॉब्लेम नंबर 3 या ठिकाणी कंप्लीट झालेला आहे. इथे लक्षात, हा प्रॉब्लेम नंबर 3 आपण या ठिकाणी tangent and normal आपण या ठिकाणी फाइंड केलेला आहे. लेट्स गो टू नेक्स्ट प्रॉब्लेम. पुढचा प्रॉब्लेम आहे बघा मित्रांनो, प्रॉब्लेम नंबर 4, 2xy plus pi into sin y equal to 2 pi at 1 comma pi by 2. So let's go to solution. In the solution we have to consider given curve, that is 2xy plus pi sin y is equal to 2 pi. Let us differentiate. या ठिकाणी आपण डिफरन्शिएट करतोय with respect to x. and या ठिकाणी लक्षात आलं 2 remains as it is. Derivative of x into y should be taken by u into v rule, that is x dy by dx plus y into derivative of x is 1 plus pi into derivative of sin y is cos y into derivative of y is dy by dx, and is equal to derivative of 2 and pi, both are constant, and derivative of constant is 0. Now let's multiply this 2 into the bracket. It becomes 2x dy by dx plus 2y plus pi cos y into dy by dx is equal to 0. Again by similar to implicit function, we have to take terms containing dy by dx to left hand side and remaining terms to right hand side. So it becomes pi cos y dy by dx is equal to minus pi. After taking dy by dx common, what remains in the bracket? It is 2x plus pi cos y is equal to minus pi. So thus we get dy by dx. आपल्याला या ठिकाणी dy by dx ची व्हॅल्यू भेटते बघा minus pi upon 2x plus pi cos y. What is this? या ठिकाणी आपण याला म्हणतो this is a slope of tangent. This is a slope of tangent at any point on the curve. At any point on the curve. इथे लक्षात,
म्हणजे या ठिकाणी कर्व वरती and any point on the curve वरती या ठिकाणी this will be the slope. Now consider given point. आता या ठिकाणी आपण कन्सिडर करत आहोत गिवन पॉइंट. पुढच्या स्टेप मध्ये गिवन पॉइंट आपल्याला या ठिकाणी कन्सिडर करायचा आहे ऍज p इंटू ब्रॅकेट x1, y1 is equal to p into bracket 1, pi upon 2. So we get value of x1 as 1 and value of y1 is equal to pi by 2. बरोबर. सो या ठिकाणी आपण आता फाइंड करत आहोत है ना slope of tangent. So let's go to find slope of tangent at point P. At point P, it will be m is equal to dy by dx. M is equal to dy by dx at point P, x1, y1. So we get m is equal to what is dy by dx? So या ठिकाणी dy by dx काय बघा minus pi upon बरोबर. This is dy by dx. या dy by dx मध्ये x च्या जागेवर आपण पुट करत आहोत 1. So 2 into 1 plus pi cos y च्या जागेवर आपण या ठिकाणी पुट करत आहोत pi by 2. So friends या ठिकाणी बघा m is equal to आले minus pi upon 2 into 1 is 2 and we know that cos pi by 2 is 0, so 0 into pi is 0 and so या ठिकाणी लक्षात आलं it is minus pi upon 2 plus 0, so m is equal to minus pi by 2. तर या ठिकाणी आपल्याला स्लोप ऑफ टेंजंट भेटलेला आहे. यावरून आपण फाइंड करत आहोत इक्वेशन ऑफ टेंजंट. या ठिकाणी आपण फाइंड करत आहोत इक्वेशन ऑफ टेंजंट. व्हाट इज इक्वेशन ऑफ टेंजंट? इट विल बी y minus y1 is equal to m into bracket x minus x1. So y minus what is y1? So y coordinate of the point is pi by 2 is equal to m into bracket x minus value of x1 is 1 and value of m किती आहे? Value of m is minus pi by 2. बरोबर. त्या ठिकाणी आपल्याला m च्या जागेवर minus pi by 2 आपल्याला या ठिकाणी व्हॅल्यू पुट करायची आहे ना. सो लक्षात आलं या ठिकाणी बघा सो इट इज y minus pi by 2 आणि या ठिकाणी आपण स्लोप ऑफ टेंजंट पुट करत आहोत दॅट इज minus pi upon 2. बरोबर. सो लक्षात आलं y minus pi by 2 is equal to minus pi by 2x आणि minus minus plus pi by 2. Since coefficient of x is minus, so ह्या दोन्ही टर्म आपण तिकडे घेऊन चाललो. It will be pi by 2x. It will be pi by 2x plus y minus pi by 2 minus pi by 2 is equal to 0. Multiply equation by 2, we get pi x plus 2y minus pi equal to 0. And so finally we get pi x plus 2y minus 2 pi equal to 0 as the equation of tangent. What is this? This is equation of tangent. अशा प्रकारे आपण equation of tangent पर्यंत. Now let's go to the slope of normal. So या ठिकाणी आपण slope of normal या ठिकाणी find करत आहोत आणि slope of normal is denoted by m dash. It is equal to minus 1 upon m. So negative reciprocal of this m and m is minus pi by 2. बघा या ठिकाणी m is minus pi by 2. त्याचा reciprocal येणार 2 upon pi. That is the m dash. So now equation of tangent, sorry, equation of normal या ठिकाणी आपण फाइंड करतोय. Equation of normal at p into bracket 1 comma pi by 2 is equal to या ठिकाणी बघा slope point form y minus y1 is equal to m dash into bracket x minus x1. So लक्षात आलं या ठिकाणी y minus what is y1? Y1 is pi by 2 is equal to m dash is 2 upon pi. M dash is 2 upon pi into bracket x minus x1 is 1. या ठिकाणी लक्षात आलं हा पाय आपण इकडे मल्टिप्लाय केला 2 तिकडे ब्रॅकेट मध्ये मल्टिप्लाय केला इट विल बी 2 pi minus pi square upon 2 is equal to 2x minus 2. 2x minus 2. And again multiplying by 2 and adjusting the equation we get 4 pi minus pi square is equal to 4x minus 4. येते लक्षात. आणि मग या ठिकाणी इक्वेशन बघा या दोन्ही टर्म तिकडे घेऊन चाललो. इट कॅन बी रिटन ॲज आय एम सॉरी या ठिकाणी y आपण मिस केलाय.
इट शुड बी 2y. हा 2 डिनॉमिनेटरचा 2 इकडे मल्टिप्लाय झाला, इट विल बी 2y नॉट 2π. आणि नंतर 2 ने मल्टिप्लाय केल्यावर 4y असणार आहे ना. सो 4x हा 4y तिकडे गेला, इट इज -y. -π² तिकडे गेला, इट विल बी प्लस π² -4 इक्वल टू 0. म्हणून फायनल आन्सर या ठिकाणी बघा 4x - 4y प्लस π² -4 इक्वल टू 0. and this is the equation of normal. So this is the equation of normal of this problem number 4. या ठिकाणी इक्वेशन ऑफ नॉर्मल आपल्याला भेटलेले आहे आणि मग प्रॉब्लेम नंबर 4 या ठिकाणी आपला कंप्लीट झालेला आहे. फ्रेंड्स, या ठिकाणी अजून एक छोटासा प्रॉब्लेम हा तुम्ही होमवर्क म्हणून सॉल्व्ह करा. सॉल्व्ह दिस प्रॉब्लेम ऍज अ होमवर्क. पॉइंट आहे π/4, π/2. घाबरायचं नाही, जे आपण काम इथं केलंय तेच काम तिथं आहे, येते लक्षात. सो लेट्स सॉल्व्ह दिस प्रॉब्लेम ऍज अ होमवर्क. आज आपण या ठिकाणी थांबूया. मी नामदार सर तुमची या ठिकाणी रजा घेतो. धन्यवाद. थँक्यू.